आपल्या घरांमध्ये रोज सकाळी जे दूध येतं ते खरोखरच शरीराला ऊर्जा देणारं आहे की त्यात हळूहळू भिडणारं विष आहे, हा विचार आता प्रत्येकाने करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजकाल बाजारात दुधाची मागणी एवढी वाढली आहे की ती पूर्ण करण्यासाठी काही टोळ्यांनी चक्क रसायनांचा कारखानाच थाटलाय. दुधाचा साठा वाढवण्यासाठी आणि ते जाड घट्ट दाखवण्यासाठी युरिया, कपडे धुवायचा डिटर्जंट, कास्टिक सोडा, स्टार्च आणि स्वस्त तेल यांसारखे भयानक पदार्थ राजरोसपणे मिसळले जात असल्याचं समोर आलंय. हे भेसळयुक्त दूध रोज पोटात गेल्यामुळे लिव्हर आणि किडनी निकामी होण्यापासून ते थेट कॅन्सर सारख्या आजारांना आपण स्वतःहून निमंत्रण देतोय. अनेक वर्षांपासून हा काळा धंदा कोणाच्याही भीतीशिवाय सुरू होता, कारण आपली तपासणी यंत्रणा सुस्तावलेली होती. पण या सुस्तावलेल्या व्यवस्थेला तेव्हा मोठा झटका बसला जेव्हा अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्र IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हातात आली. आपल्या धडक कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंडेंनी पदभार सांभाळताच कोणतीही नोटीस न देता थेट धाडी टाकायला सुरुवात केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत आदेश दिले की लोकांच्या आरोग्याशी खेळणारा ब्रँड कितीही मोठा असो किंवा त्याला राजकीय पाठबळ असो, कोणाचीही गय केली जाणार नाही. अवघ्या काही दिवसांतच FDAने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी मोहीम राबवून नकली खवा, भेसळयुक्त दूध आणि अस्वच्छ पनीर बनवणाऱ्या अड्ड्यांवर टाळे ठोकले. या धडक कारवाईत जवळपास 192हून अधिक गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सर्वसामान्य नागरिकांना या मोहिमेत जोडण्यासाठी थेट टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले, ज्याला जनतेचा आणि सोशल मीडियाचा तुफान पाठिंबा मिळाला. पण हीच कायदेशीर कारवाई जेव्हा वर्धा जिल्ह्यात पोहोचली तेव्हा मात्र एका नव्या वादाला तोंड फुटलं. तिथली गोरस भंडार ही केवळ एक साधी दूध डेअरी नसून गांधीवादी विचारांवर आधारलेली विदर्भातील अत्यंत मानाची आणि ऐतिहासिक संस्था आहे. गेल्या कित्येक दशकांपासून वर्धेकरांसाठी शुद्धतेचा दुसरं नाव म्हणजे गोरस भांडार होतं. परंतु 31 मे 2026 रोजी तुकाराम मुंडेंच्या पथकाने या संस्थेवर छापा टाकला. FDAच्या तपासणीत असं समोर आलं की तिथलं उत्पादन अन्न सुरक्षा कायद्याच्या मानकांमध्ये बसत नाही, स्वच्छतेचा अभाव आहे आणि पदार्थांवर योग्य लेबलिंग देखील नाही. नियमांचं उल्लंघन झाल्याचं सांगत प्रशासनाने तातडीने या संस्थेचा परवाना निलंबित केला आणि विक्री पूर्णपणे बंद करून 25 लाख रुपयांचा साठा जप्त केला, तर ताकाचा साठा जागीच नष्ट करण्यात आला. प्रशासनाचा हा निर्णय होताच वर्ध्यात तीव्र पडसाद उमटले. या एका कारवाईमुळे तब्बल 600 दूध उत्पादक शेतकरी आणि 5000हून अधिक ग्राहक थेट अडचणीत आले. रोज खरेदी होणारं सुमारे 9000 लिटर दूध अचानक थांबल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं, तर 250हून अधिक कामगारांचा रोजगार धोक्यात आला. या संतापामुळे शेतकरी आणि ग्राहकांनी एकत्र येत मूक मोर्चा काढला आणि पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्रुटी सुधारण्यासाठी काही वेळ मिळायला हवा होता. थेट टाळ ठोकल्यामुळे आमच्या पोटावर पाय आला. आता हा लढा मंत्रालयांपर्यंत नेण्याची तयारी सुरू असून 5000हून अधिक सह्यांचं पत्र FDA आयुक्तांना पाठवलं जाणार आहे. कायद्यानुसार गोरस भंडार व्यवस्थापनाला FDAने काढलेल्या त्रुटी दूर करून हमीपत्र द्यावं लागेल आणि त्यानंतरच अपीलीय प्राधिकरणासमोर हा परवाना पुन्हा सुरू होऊ शकतो. सध्या शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार हे दूध तात्पुरतं मदर डेअरी स्वीकारते. दुसरीकडे केवळ दुधाची भेसळच नाही तर प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुटखा माफियांची दहशतही महाराष्ट्रात कमालीची वाढली. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील रहीमपूर येथे तर कायद्याची पायमल्ली करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशावरून 9 जून रोजी पहाटेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचं एक पथक गुटखा जप्त करण्यासाठी गेलं होतं. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी एका आयशर ट्रकला थांबवून तपासलं, तेव्हा त्यात तब्बल 25 पोती बेकायदेशीर गुटखा आणि पान मसाला सापडला. अधिकाऱ्यांनी ट्रक जप्त केला आणि पुढील कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची वाट पाहत थांबले होते. तेवढ्यात एका काळ्या रंगाच्या विनाक्रमांक स्कॉर्पिओ मधून 5 ते 6 गुंड तिथे आले. त्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली आणि थेट महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या अंगावर भरधाव गाडी घालून त्यांना चिरडण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. सुदैवाने महिला अधिकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत बाजूला उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला. या गोंधळाचा गैरफायदा घेत ते गुंड जप्त केलेला गुटख्याचा ट्रक घेऊन तिथून पसार झाले. या घटनेने पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाळूज पोलिसांनी या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणि थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली आहे, तर मुख्य सूत्रधार आणि ट्रकचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान या सर्व घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? या ज्या कारवाया आहेत त्या तुकाराम मुंढे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतणार आहेत का? कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.